नमस्कार मंडळी, आज मी बनवते शेवयाची खीर. त्याच्यासाठी मी कढई घेतली आहे. कढईमध्ये मी दूध ॲड करून दुधाला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि बघा ते दूध आपलं व्यवस्थित गरम झालं आणि दुधाला उकळ देखील आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जी शेवई घेतली आहे ती शेवई ॲड केली. ही ऑलरेडी भाजकी शेवई होती म्हणून मी त्याला भाजून नाही घेतलं आहे. आणि शेवई ॲड करून झाल्याच्यानंतर शेवया आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या जेणेकरून त्या पटकन शिजल्या पाहिजे. आणि इथे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे गूळ पावडर होती. मी 2 ते 3 चमचे गूळ पावडर ॲड केले आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पावडर ॲड करून. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर देखील ॲड करू शकता. तर मी इथे गूळ पावडर ॲड केली आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित खिरीला मिक्स करून घेतलं आहे. आणि इथे आपली खीर पाहू शकता. जॅगरी पावडरमुळे खीरीला कलर देखील मस्त आला आहे. आणि खीर आपली व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर मी जे बारीक कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट होते ते देखील खिरीमध्ये ॲड करणार आहे. मी पहिले मनुके ॲड केले, त्याच्यानंतर मी बदाम ॲड केले, आणि इलायचीची पावडर देखील मी थोडीशी ॲड केली. आणि इथे पाहू शकता फायनली आपली खीर रेडी झाली आहे. आणि कशी झाली खीर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला ते देखील सांगा. आता आपण खीर सर्व करणार आहे आणि खूप मस्त अशी खीर आपली इथे रेडी झाली. शेवयाची खीर आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या पेजला तुम्ही लाईक करा. धन्यवाद.